हॅलो टू ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया एक सुंदर विचार. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. मित्रांनो, आज आहे 21 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर करण्यात आला. 21 फेब्रुवारी हा दिवस दक्षिण आफ्रिका हा देश सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करतात. शहीद स्मारक आणि त्यावरील प्रतिकृती येथे बांगलादेशी लोक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करतात. 21 फेब्रुवारी हा दिवस बांगलादेशमध्ये भाषा चळवळ दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशामध्ये सार्वजनिक सुट्टी असते. याला शोध दिबेश म्हणजेच शहीद दिन म्हणून देखील ओळखले जाते. 17 नोव्हेंबर 1999 रोजी युनेस्को जनरल कॉन्फरन्सने 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून मान्यता दिली. बांगलादेशी लोक त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान करत सामाजिक मेळावे आयोजित करतात, साहित्यिक स्पर्धा घेतात, रस्त्यावर अल्पाना काढतात, उत्सव जेवण घेतात आणि गाणी ऐकतात. अशा प्रकारे बांगलादेशमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 1967 मध्ये जिनिव्हा येथे निःशस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार पाडण्यात आली होती. 1975 मध्ये जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला होता. आजच्याच दिवशी 1925 मध्ये द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 1915 मध्ये लाहोर कोट, लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला होता. 1878 मध्ये न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली होती. 1848 मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला होता. 1842 मध्ये जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनीचे पेटंट मिळाले होते. आजच्याच दिवशी 1952 मध्ये भारताचे पहिले सर्वसाधारण निवडणूक संपली असे जाहीर करण्यात आले होते. 1953 मध्ये तिलैया धारण आणि बोकारो वीज स्टेशन प्रधानमंत्रीद्वारे उद्घाटन करण्यात आले होते. 1970 मध्ये मायकेल स्लॅटर यांचा जन्म झाला. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होते. आजच्याच दिवशी 1942 मध्ये जयश्री गडकर यांचा जन्म झाला. त्या अभिनेत्री होत्या. त्यांचा मृत्यू 29 ऑगस्ट 2008 रोजी झाला. 1911 मध्ये भवतोष दत्ता यांचा जन्म झाला. ते अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 1997 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1998 मध्ये ओमप्रकाश बक्षी उर्फ ओम प्रकाश यांचा मृत्यू झाला. ते चरित्र अभिनेते होते. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1919 रोजी झाला. 1894 मध्ये डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांचा जन्म झाला. ते वैज्ञानिक होते. त्यांचा मृत्यू 1 जानेवारी 1955 रोजी झाला. 1875 मध्ये जीन काल्मेंट यांचा जन्म झाला. त्या 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेल्या फ्रेंच महिला होत्या. त्यांचा मृत्यू 4 ऑगस्ट 1997 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1913 मध्ये सेनापती व बंगालचे क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना याच दिवशी फाशी देण्यात आली. 1829 मध्ये राणी चेन्नम्मांचा मृत्यू झाला होता. 1896 मध्ये सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म झाला. ते हिंदी साहित्यिक होते. त्यांनी 44 ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या सरोज स्मृती या शोकगीताची हिंदीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते. त्यांचा मृत्यू 15 ऑक्टोबर 1961 रोजी झाला. 1991 मध्ये नूतन बहल यांचा मृत्यू झाला. त्या चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 4 जून 1936 रोजी झाला. 1977 मध्ये रा श्री जोग यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते साहित्य, मीमांसक, कवी व विचारवंत होते. त्यांचा जन्म 15 मे 1903 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1975 मध्ये गजानन हरी तथा राजा नेने यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक होते.
त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1912 रोजी झाला. 1965 माल्कम एक्स यांचा मृत्यू झाला. ते कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते होते. त्यांचा जन्म 19 मे 1925 रोजी झाला. 1829 चन्नम्मा यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्या कित्तूरची राणी होत्या. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे मला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.